नाही नाही असं काही नाही बरं का. आम्ही सगळ्यांनीच माननीय शिंदे साहेबांना एवढंच फक्त सांगितलेलं आहे की जे विमान आपण वापरतो, जे हेलिकॉप्टर आपण वापरतो शासकीय सोडून, ते वापरण्यापूर्वी ते वापरण्यासाठी योग्य आहे का, ते फिट आहे का, ते सुरक्षित आहे का, ह्याचं सर्टिफिकेशन हे नागरी विमान वाहतूक यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेमार्फत सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटमार्फत ते सर्टिफाईड केलेलं असलं पाहिजे. त्याच्याकडे सगळ्या परवानग्या असल्या पाहिजेत. ते फिट टू फ्लाय असं असलं पाहिजे. याची खबरदारी ही कार्यालयाने घेतली पाहिजे. शेवटी आपल्याला कसं आहे बघा, मान्य मोठे नेते मंडळी असतील, आमदार असतील, मंत्री असतील, बाबा लवकर जायचे, गडबडीनं जायचे, चॉपर मिळतंय का बघा, चार्टर मिळतंय का बघा, पण ते बघण्यानंतर ते सुरक्षित आहे का, ते फिट आहे का, हे बघण्याची जबाबदारी कार्यालयीन यंत्रणेची आहे. त्यामुळे त्यांनी हे तपासावं. अशा पद्धतीचं कसं आहे, शेवटी दुर्दैवी अपघात मान्य दादांचा घडला आणि तो घडल्यानंतर आता ज्या काही गोष्टी त्याच्या दोन्ही तिन्ही चारही बाजू काही काही पुढे येतात. कशामुळं घडला, पायलटची चूक होती का, विमानात ज्यादा इंधन होतं का, विमान तपासलं गेलं नव्हतं का, ह्या सगळ्या गोष्टी आता काय काय म्हणजे पर्याय कशामुळं घडू शकला असेल. तर हे समोर आल्यानंतर आता प्रत्येकाला वाटतं की बाबा इथून पुढे तरी आपण खबरदारी घेतली पाहिजे. एक खबरदारीची उपाययोजना म्हणून पूर्ण काळजी घ्यावी इथून पुढे, एवढंच या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मान्य साहेबांना सांगितलं. पण आता भविष्यामध्ये VSR कंपनीचं विमान वापरणार की मग त्याला पर्याय कुठला तरी शोधणार? कारण नाही आता या सगळ्या गोष्टीमध्ये जे बसतील, आता समजा सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटनं, नागरी विमान वाहतूक विभागानं, यंत्रणेनं सांगितलं, DGCAनं सांगितलं बाबा ही 1 ते 10 ह्या कंपनीची ही विमानं ही फिट आहेत. आता काय आम्हाला असं कळतं की VSR कंपनीची काही 4 का 5 प्लेन फ्लाय करायला मनाई केली काल परवा. अशी मनाई केलेली सोडून ज्या विमानांना किंवा ज्या हेलिकॉप्टरना DGCAनं, नागरी विमान वाहतूक खात्यानं ज्यांनी परवानगी दिली असेल अशी वापरायला काय हरकत नाही. कारण शेवटी ते कोण तपासणार आहे, तर नागरी विमान वाहतूक खातच तपासणार आहे. ती VSR कंपनी बंद करण्यात येईल, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असंही काल रोहितदादा पवार म्हणत होते. आणि 4 विमानं तर ते बंद करण्यात आले, पण ते बोललो ना मी आता. तर पण ते त्यांच्यावर कारवाई कधी होईल? आणि नाही आता कारवाई मध्ये काही बोलल्या जात नाही, या CID कडे कारवाई दिली पण अजून पण त्याचं बघा, आमचं पहिल्या दिवशीपासून शासन म्हणून हे स्पष्ट म्हणणं आहे, जेव्हा केंद्रीय यंत्रणा तपास करतायत, राज्य सरकारच्या यंत्रणा तपास करतायत, तेव्हा त्या तपास यंत्रणांचे निष्कर्ष हे बाहेर आले पाहिजेत. त्या तपासामध्ये आमच्या तपासी यंत्रणेला काय आढळलं हे समोर आल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मी किमान शासनातल्या मंत्र्यांनी तरी जोपर्यंत ऑफिशियली त्या यंत्रणेकडनं त्यांचा प्राथमिक रिपोर्ट जोपर्यंत येत नाही, प्राथमिक अहवाल चौकशी अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य नाही. जरांगे पाटलांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे, त्यांच्यावर कट रचला होता घात करायचा आणि त्याचं स्टिंग ऑपरेशन जरांगे पाटील यांनी केलंय. काही दिवसात समोर आणणार आहे. त्यांच्याकडं मान्य मनोजदादा पाटील जरांगे यांच्याकडे जर अशा पद्धतीचं काही स्टिंग ऑपरेशन केलेलं असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला त्यांनी ते द्यावं. त्या ज्या ठिकाणी त्यांना मिळालं असेल तिथल्या पोलीस अधीक्षकांकडे, पोलीस आयुक्ताकडे त्यांनी द्यावं. जरूर त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. रायगडचा जिल्हा परिषदेचा वाद जो आहे तो कुठे सुटत नाहीये. आता काल परवा बातमी आली होती की भाजप आणि राष्ट्रवादीने मिळून सत्ता स्थापन ते करणार आणि विरोधात शिवसेना बसणार. वारंवार शिवसेनेलाच काय या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात? बघा, रायगडमध्ये आमचे मान्य मंत्री महोदय गोगावले साहेब आहेत, 2 मान्य मंत्री, मान्य आमदार महेंद्र दळवी आहेत, महेंद्र थोरवे आहेत. त्यामुळे त्यांना जर तुम्ही ह्यातलं काही विचारलं, कारण शेवटी तिथले स्थानिक नेतेच ह्यातला निर्णय घेणार आहेत. आमच्या पक्षामध्ये अधिक स्थानिक पातळीवर निर्णय होतो आणि त्याच्यावर अंतिम मोहर ही राज्यस्तरावरच्या नेत्यांच्याकडून उठवली जाते. त्यामुळे स्थानिक नेते काय चर्चा करतायत, त्यांच्या कोणाशी चर्चा झाल्यात, काय झाल्यात याची मला तरी कल्पना नाही. आमचे रायगडचे स्थानिक नेते तुम्हाला या बाबतीत अधिक स्पष्ट बोलतील. साहब, एक बड़ा फैसला महाराष्ट्र में, मराठी झालं ओके. बड़ा फैसला महाराष्ट्र के दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार की मौत हुई थी, उसके बाद आपकी पार्टी ने फैसला लिया है कि प्रस्ताव रखा है DCM शिंदे साहब के सामने कि आप लोग के तमाम जितने मंत्री आपके पार्टी के और आपके नेता हैं वो अब VSR कंपनी के फ्लाइट है इस्तेमाल नहीं करेंगे. कितनी सच्चाई इस बात में और क्या कुछ बैठक में? देखिए, ऐसा किसने आपको बताया मुझे मालूम नहीं है, लेकिन हम लोग ने जरूर, हमारे सभी विधायकों ने, हमारे सभी मंत्रीगण ने माननीय शिंदे साहब से यह बात जरूर कही है
कि जब हम प्राइवेट चॉपर से या प्राइवेट चार्टर से फ्लाई करते हैं तो उसका सर्टिफिकेट होना जरूरी है, या तो सिविल एविएशन डिपार्टमेंट का, डीजीसीए का, या जो भी कॉम्पिटेंट अथॉरिटी है जो वो चार्टर का या चॉपर का सर्टिफिकेट देगा कि ये फ्लाई करने के लिए फिट है, इसमें कोई टेक्निकल इशू नहीं है। इसका प्रिकॉशन लेना जरूरी है। ये प्रिकॉशन लेने के लिए हम लोग ने कहा है कि फ्लाई करने के पहले हमारे जो ऑफिस स्टाफ है वो ऑफिस स्टाफ ने ये सब बातों की तहकीकात करनी चाहिए, इसकी खातरी करके ही ऐसा फ्लाई करना चाहिए इससे आगे। लेकिन वीसा की जो रिपोर्ट्स आई डीजीसी ने खुद कही कि उनके फ्लाइट में कई खामियां थी, ऐसा डाउटफुल नहीं लगता आप लोग को भी थोड़ा सा? उनका तो रिपोर्ट अभी तो गवर्नमेंट के पास नहीं आया है ना। वो जो रिपोर्ट जब गवर्नमेंट के पास आएगा, ऑफिशियल आएगा, तभी इसके ऊपर गवर्नमेंट कोई बात कर सकती है। जब अभी ये स्टेज इंक्वायरी का स्टेज प्राइमरी लेवल पर है, प्राइमरी स्टेज इंक्वायरी की है। जब प्राइमरी फाइंडिंग्स भी सामने आएंगी, या स्टेट गवर्नमेंट की आएगी या सेंट्रल गवर्नमेंट की आएगी, जब ये सब फाइंडिंग सामने आएगी, वो फाइंडिंग में क्या पॉइंट्स निकले हैं ये देखने के बाद ही गवर्नमेंट का मिनिस्टर होने की वजह से हम इसके बारे में बात कर सकते हैं। आखिरी सवाल, आज रोहित पवार बारामती पहुंचे थे तालुका पुलिस थाने में एफआईआर दर्ज कराने, वहीं दूसरी बार स्टेट सीआईडी ने भी प्रेस कॉन्फ्रेंस ली है, तमाम पहलुओं से जांच करने की बात कही है स्टेट सीआईडी और सुनील रामानंद जो डीआईजी हैं। आपको, आपकी पार्टी को क्या लगता है किस तरह से रोहित पवार की जो पहल है तमाम बातें सामने रख रहे हैं? देखिए, जो भी बातें, रोहित पवार जी तो अजित दादा के फैमिली मेंबर है। हम लोग ने भी दादा के, माननीय अजित दादा जी के साथ काम किया है। सभी को ये लगता है कि यह एक्सीडेंट की वजह क्या है, कॉज ऑफ एक्सीडेंट क्या है, ये सामने आना चाहिए। सब लोग इसका इंतजार कर रहे हैं। इसीलिए मैंने कहा कि सेंट्रल गवर्नमेंट की एजेंसी जो इंक्वायरी कर रही है, स्टेट गवर्नमेंट की एजेंसी जो इंक्वायरी कर रही है, इनका प्राइमरी फाइंडिंग्स सामने आने दो। वो फाइंडिंग सामने आने के बाद ही इसके ऊपर हम लोग बात करेंगे। ओके, आपकी पार्टी रोहित पवार के साथ है? मैंने एकदम स्पष्ट कहा है कि इसकी प्राइमरी फाइंडिंग जब तक सामने नहीं आती है, या स्टेट गवर्नमेंट की या सेंट्रल गवर्नमेंट की, तब तक इसके बारे में बात करना उचित नहीं है। ऐसा होगा या होगा तो क्या आपका कहना है, ऐसा हुआ होगा क्या आपका कहना है, ऐसे बात करना ठीक नहीं है। ये बड़ा सेंसिटिव इशू है, इसीलिए इनकी फाइंडिंग्स आने दो। इसकी फाइंडिंग्स आने के बाद जरूर हम इसके बारे में हमारी राय रखेंगे। ओके, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।